हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं मोनिका क्रिएशन्समध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत बटरफ्लाय स्टिच आणि छोटी स्टिच ही कशी करायची ते. ठीक आहे. तर त्याच्यासाठी ह्या दोन निडलपैकी तुम्ही कुठलीही निडल जी आहे ती तुम्ही वापरू शकताय. ही आहे आयनची निडल. ठीक आहे. ही जरी थ्रेडची निडल आहे. ह्याला नंबर असं नाही आहे, विचारू शकताय ऑफलाईन की जरी थ्रेडची निडल मिळेल का, तर ते बरोबर तुम्हाला देतील. ठीक आहे. आणि ही आहे मटेरियल निडल 23 नंबरची. ठीक आहे. ह्याच्याने सुद्धा तुम्ही जरी थ्रेडचं जे वर्क आहे ते करू शकताय. आणि आपल्याला वर्क करण्यासाठी लागणार आहे जरी थ्रेड 423 नंबरचा. तर आता बटरफ्लाय स्टिच ही कशी करायची आणि छोटी स्टिच ही कशी करायची ते बघणार आहोत. ठीक आहे. निडलचं तुम्हाला मी सांगितलेलं आहे, तुमच्याकडे जी कोणती ह्या दोन्हीपैकी अवेलेबल असेल तुम्ही त्याच्याने वर्क जे आहे ते करू शकताय. ही निडल टुलिपची आहे, जापान निडल, आणि ही आयनची आहे. ही बिगिनर निडल आहे आणि ही प्रोफेशनल निडल आहे. ठीक आहे. तर हा फ्री क्लास आहे. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर लाईकसुद्धा करायला विसरू नका. तर ह्याच्या आधी भरपूर असं वर्क जे आहे ते आपलं शिकवून झालेलं आहे फ्री क्लासेसमध्ये. प्लेलिस्ट म्हणून ऑप्शन दिसेल तुम्हाला, त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतरनं तुम्ही सगळे फ्री आरीवर्क क्लासेस जे आहे ते बघू शकताय. ठीक आहे. तर आता काय काय आपण शिकलेलं आहे फ्री क्लासेसमध्ये ते मी तुम्हाला व्हिडिओच्या लास्टमध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो लास्टपर्यंत नक्की बघा. हे बघा, अशा पद्धतीने हे जे वेगवेगळ्या स्टिचेस आहेत ह्या मी यूट्यूबवरती शिकवलेल्या आहेत. ठीक आहे. फ्रीमध्ये मी हे जे स्टिचेस आहेत ह्या सर्व स्टिचेस मी शिकवलेल्या आहेत. ठीक आहे. ह्याची डिटेल मी तुम्हाला व्हिडिओच्या लास्टमध्ये देईनच की मी काय काय शिकवलेलं आहे. जर तुम्हाला वेगवेगळ्या स्टिचेस ज्या आहेत त्या बघायच्या असतील तर व्हिडिओ जो आहे तो नक्की लास्टपर्यंत नक्की बघा. ठीक आहे. आता ही बटरफ्लाय स्टिच कशी करायची ते दाखवते. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण 2 रेषा ज्या आहेत त्या आखून घेणार आहोत, आडव्या 2 रेषा. ठीक आहे. आणि ह्या पॉईंटला आणि ह्या पॉईंटला, तसंच इथे आणि इथे असे 4 पॉईंट जे आहेत ते आपण आखून घेणार आहोत. सेम पुन्हा इथे आणि इथे असे पॉईंट जे आहेत ते आपण 4-4 आखून घेणार आहोत. ठीक आहे. हे बटरफ्लाय स्टिच घालायची आहे त्याच्यासाठी आपण इथे 4 पॉईंट जे आहेत ते दिलेले आहेत. आता आपण जरी थ्रेडला गाठ वगैरे जी आहे ती लावून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण हे जे लास्टचं तुम्हाला टोक दिसतंय हे वालं, ह्याच्यामध्ये निडल जी आहे ती पंच करायची आहे. ठीक आहे. आणि धागा अडकवून वरती खेचायचं आहे. त्याच्यानंतर आपण क्रॉस जाणार आहोत. जिथे आपण इथल्या साईडला एक पॉईंट केला आहे ना, अगदी तिथे एक चेन स्टिच घालणार आहोत. पुन्हा वरच्या साईडने अजून एक चेन स्टिच घालणार आहोत. ठीक आहे. धागा जो आहे तो अशा पद्धतीने खेचायचा, रिवर्स यायचं, परत इथे एक चेन स्टिच घालणार आहोत आणि पुन्हा एक शॉर्ट स्टिच. ठीक आहे. आता व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या म्हणजे समजेल. परत आपण वरच्या साईडने जाणार आहोत, इकडच्या साईडने नाही, इकडच्या साईडने. ठीक आहे. पुन्हा एक लॉंग स्टिच, परत एक शॉर्ट स्टिच. आता आपण इकडच्या साईडला येणार आहे. ठीक आहे. व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या म्हणजे समजेल. धागा जो आहे तो खेचायचा. ठीक आहे. अशा पद्धतीने धागा खेचल्याच्या नंतर ना आपण पुन्हा इकडच्या साईडने वरच्या साईडने एक चेन स्टिच घालणार आहोत आणि परत एक शॉर्ट चेन स्टिच जी आहे ती घालणार आहोत. परत तिरक्या बाजूने इकडच्या साईडला. ठीक आहे. धागा खेचला, परत वरती गेलो, लॉंग स्टिच, शॉर्ट स्टिच. ठीक आहे. पुन्हा एक खालच्या बाजूला. अशा पद्धतीने म्हणजे आपण इकडून जेव्हा चेन स्टिच घालतोय तेव्हा आपण इकडच्या साईडला जातोय आणि इकडून इकडे म्हणजे अपोजिट करायचं आहे. ठीक आहे. आता वापस वरती परत एक चेन स्टिच आणि एक शॉर्ट चेन स्टिच. धागा खेचला, खालती आलो, खालती एक चेन स्टिच आणि एक शॉर्ट चेन स्टिच.
धागा खेचला, परत वरच्या साईडला आलो. ठीक आहे, आपण जेवढं आखलेलं आहे ना तेवढ्यामध्येच आपण हे वर्क जे आहे ते करायचं आहे. परत धागा खेचायचा, विरुद्ध बाजूला यायचं, चेन स्टिच घालायची लॉंग आणि शॉर्ट. ठीक आहे, परत इकडच्या साईडला आलो. ठीक आहे, परत खाली आलो, लॉंग चेन स्टिच, शॉर्ट चेन स्टिच. तुम्ही बघू शकता आपली बटरफ्लायचा जो शेप आहे तो तयार होत आहे. ठीक आहे, पुन्हा वरच्या साईडला गेलो आणि परत एक शॉर्ट स्टिच. ठीक आहे, आता ही कुठे वापरली जाते ते सांगते. ठीक आहे, जेव्हा तुम्ही अशा पद्धतीचा राऊंड नेक, व्ही नेक, कुठलाही नेक जो आहे तो ट्रेस करून किंवा मेजरमेंट घेऊन आखून घेता, त्याच्यानंतर ह्याच्या साईडने तुम्ही ही जी बटरफ्लाय स्टिच आहे ही करता. ठीक आहे, ही नेक डिझाईनला ही वर्क जे आहे ते केलं जातं. ठीक आहे, आता तुम्ही संपूर्ण असं बटरफ्लाय स्टिच जे आहे ते गळ्याच्या भोवती केली आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये इथे जो स्पेस येणार आहे त्याच्यामध्ये मण्यांची डिटेलिंग केल्याच्यानंतर ही बटरफ्लाय स्टिच जी आहे ती खूप जास्त सुंदर दिसते. ठीक आहे, आता तुम्हाला सांगितलेलं आहे मी ही नेकच्या साईडने ही बटरफ्लाय स्टिच जी आहे ती केली जाते. ठीक आहे, आपल्या स्लीव्सला सुद्धा ही बटरफ्लाय स्टिच जी आहे ती केली जाते. खूप जास्त सुंदर अशी दिसते. किंवा तुम्ही तुमच्या ओढणीवरती किंवा तुमच्या कुर्तीवरती सुद्धा ही डिझाईन तुम्ही करू शकताय. आता कुठे केली जाते ते सांगितलेलं आहे मी तुम्हाला. तसंच ह्याच्याने आपण आत्ता सध्या आपण जरी थ्रेडनी वर्क जे आहे ते करतो आहे, तसंच सिल्क थ्रेडनी सुद्धा ह्या बटरफ्लाय स्टिच जी आहे ती केली जाते. ठीक आहे, अशा पद्धतीने जेवढं आपण आखून घेतलेलं आहे की नाही, जे म्हणजे पॉईंट दिलेले आहेत ना तिथपर्यंत आपण ही स्टिच जी आहे ती करणार आहोत. आता हे पॉईंट जे दिलेले आहेत मी अंदाजे दिलेले आहेत. ठीक आहे, असं काही नाही की एवढ्या स्टिचेस घालायला हव्यात, तेवढ्या स्टिचेस घालायला हव्यात, बटरफ्लाय एवढाच मोठा करायला हवा आहे, तेवढाच मोठा करायला हवा आहे, असं काही नाही. तुम्ही छोटासुद्धा करू शकताय. ठीक आहे, आता आपलं होत आलेलं आहे. आता एक लास्ट घेतली ना की मग झालं. ठीक आहे, तुम्ही बघू शकता, हे बघा किती जास्त सुंदर असं दिसते. आता आपण लास्टला ना इथे एंड नॉट जी आहे ती घालून घ्यायची आहे. अशा पद्धतीने. ठीक आहे, आता किती जास्त सुंदर असं दिसतंय, तुम्ही बघू शकताय. आता इथे गाठ द्यायची, कारण आपल्याला इकडच्या साईडला वळायचं आहे, त्याच्यामुळे इथे गाठ जी आहे ती कंपल्सरी द्यायची, नाही तर तुम्हाला इकडच्या साईडला वळता येणार नाही. आता वापस इथून पंच करणार, धागा जो आहे तो अडकावणार, वरती खेचणार. ठीक आहे, पुन्हा क्रॉस गेलो, एक चेन स्टिच, शॉर्ट चेन स्टिच. ठीक आहे, परत खाली आलो, लॉंग स्टिच, शॉर्ट स्टिच. परत आता वरती गेलो अपोजिट साईडला, परत एक शॉर्ट चेन स्टिच. ठीक आहे, खाली आलो, तिरकं करते. ठीक आहे, मगाच्या सारखंच आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल. ठीक आहे, आपल्या जरी थ्रेडचे ज्या स्टिचेस आहेत त्या ह्या कंप्लीट झालेल्या आहेत. ह्याच्यानंतर ना आपण मण्यांचं वगैरे वेगवेगळ्या प्रकारचं वर्क जे आहे ते बघणार आहोत. जरी थ्रेडच्या ऑल स्टिचेस ज्या आहेत ते मी तुम्हाला शिकवलेल्या आहेत. ठीक आहे, आता ही बटरफ्लाय स्टिच आणि छोटी स्टिच जी आहे ती झाल्याच्या नंतर ना आपलं जरी थ्रेडच्या ज्या स्टिचेस आहेत त्या कंप्लीट होतात. ठीक आहे, तुम्ही बघू शकताय किती जास्त सिंपल आहे. बघताना सुरुवातीला अवघड वाटते, पण करायला लागलं की एकदम सोपी अशी जाते.
ठीक आहे, अशा पद्धतीने झालेली आहे. आता वापस आपण इथे एंड नॉट जे आहे मगाच्यासारखं देऊन घेणार आहोत. ठीक आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा 2 चेन स्टिच ज्या आपल्या 2 बटरफ्लाय स्टिच जी आहे ती आपली झालेली आहे. आता इकडची थर्डवाली जी आहे ती करून घेते आणि ह्याच्यामध्ये आपण बीड्सचं वर्क जे आहे ते सुद्धा बघणार आहोत. तर आता 2 मी तुम्हाला दाखवलेले आहेत, तिसरी मी करून घेते. ठीक आहे, आता तुम्ही बघू शकता इथं मी हा तिसरा बटरफ्लाय स्टिच जी आहे ती सुद्धा केलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हे जे गोल्डन बीड्स आहेत त्याचं वर्क करणार आहोत, जेणे की आपली बटरफ्लाय स्टिच जी आहे ती खूप जास्त सुंदर दिसेल. आणि तुम्हाला सुद्धा नेकवरती जर अशी डिझाईन करायची असेल तर तुम्हाला थोडीशी आयडिया जी आहे ती आयडियासुद्धा तुम्हाला इथे मिळून जाईल. ठीक आहे, तर आता मी मणी जो आहे आपल्या निडलमध्ये भरून घेतलेला आहे आणि बरोबर सेंटरला आपण आपला हा जो 4 mm गोल्डन बीट आहे तो घातलेला आहे. एक चेन स्टिच आपण घालणार आहोत आणि आपल्या निडलच्या पुढच्या बाजूने आपण अशा पद्धतीने अडकवून घ्यायचा आहे, म्हणजे हा आपला जो 4 mm गोल्डन बीट आहे तो लॉक होऊन जातो. ठीक आहे, आता वापस इथे सुद्धा आपण आपला दुसरा एक गोल्डन बीट आहे अशा पद्धतीने सोडून आणि परत त्याच्याच पुढे आपण एक चेन स्टिच घालून घेणार आहोत. स्टिच घातली की धागा जो आहे तो थोडासा खेचायचा लांब आणि निडलच्या मदतीने मगाशी जसं केलं आपण अगदी बरोबर तसंच करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्या मणीच्या मधून आपली जी आपण लूप केलेलं की नाही ते मणीच्या बरोबर मध्ये घालायचं आहे, जेणे की आपला हा गोल्डन बीट जो आहे तो लॉक होतो. ठीक आहे, अशा पद्धतीने आपला गोल्डन बीट जो आहे तो लॉक झालेला आहे. तुम्ही इथं व्हाईट मणीसुद्धा घेऊ शकताय. ठीक आहे, किंवा तुम्ही 2 mm गोल्डन बीटसुद्धा घेऊ शकताय. आता आपण साईडने जरी थ्रेडची जी आउटलाईन आहे ती देणार आहोत. ह्याच्या जागी तुम्ही शुगर बीटची आउटलाईनसुद्धा देऊ शकताय. ठीक आहे, खूप जास्त सुंदर अशी दिसणार आहे ही डिझाईन नेकवरती. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप जास्त आवडेल. ठीक आहे, आता आपण इथे जशी चेन स्टिचची लाईन देतोय ना अगदी सेम इकडच्या साईडने सुद्धा चेन स्टिचची लाईन द्यायची. ठीक आहे, नंतर मग ही बटरफ्लाय स्टिच जी आहे ती करायची आणि वापस साईडने पुन्हा चेन स्टिचची जी लाईन आहे ती द्यायची, किंवा मग शुगर बीट 3 चेन स्टिच द्यायच्या, त्याच्यानंतर शुगर बीटची लाईन द्यायची, बटरफ्लाय स्टिच करायची, पुन्हा मग शुगर बीटची लाईन द्यायची. ठीक आहे, जर तुम्हाला चेन स्टिचची लाईन द्यायची नसेल तर ठीक आहे, अशा पद्धतीने आपण चेन स्टिच जी आहे ती घालून घेणार आहोत. जर तुम्हाला चेन स्टिच येत नसेल, ठीक आहे, सुरुवातीची गाठ येत नसेल, एंड नॉट येत नसेल तर माझे आधीचे जे व्हिडिओ आहेत ते बघा, म्हणजे तुम्हाला वर्क जे आहे ते करता येईल. अशा पद्धतीने आपण चेन स्टिच जी आहे साईडने बटरफ्लाय स्टिचच्या साईडने घालून घेणार आहोत, जेणे की आपल्या वर्कला ना छान अशी फिनिशिंग येते. ठीक आहे, अशा पद्धतीने मी चेन स्टिच जी आहे ती पूर्ण घालून घेते. ठीक आहे, अशा पद्धतीने चेन स्टिच जी आहे इकडे वरतीसुद्धा घालून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता आपली बटरफ्लाय स्टिच जी आहे ती कंप्लीट झालेली आहे. आपला गोल्डन बीट जो आहे तो सुद्धा लावून झालेला आहे. साईडनी चेन स्टिचचं वर्कसुद्धा आपलं कंप्लीट झालेलं आहे. किती जास्त सुंदर असं आपलं वर्क जे आहे ते दिसतंय. तुम्ही नक्की अशा राऊंड आखून सुद्धा ट्राय करून बघा, तुम्हाला खूप जास्त आवडेल. नाहीच तर तुमच्या ड्रेसवरती नेकवरती तुमची प्रॅक्टिस अशा पद्धतीने झाल्याच्या नंतर नेकवरती ड्रेसवरती सुद्धा करून बघा. खूप जास्त सुंदर असं वर्क जे आहे ते दिसणार आहे. तुमच्याकडे जर गोल्डन कलरचा जरी थ्रेड असेल तर गोल्डन कलरचा वापरा, किंवा तुमच्याकडं अजून कुठलाही वेगळ्या रंगाचा जरी थ्रेड असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकताय. ठीक आहे, अशा पद्धतीने आपली बटरफ्लाय स्टिच जी आहे ती कंप्लीट झालेली आहे. कुठे वापरायची ते सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, अगदी व्यवस्थित पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे. आता आपण छोटी स्टिच ही कशी करायची ते बघणार आहोत. ठीक आहे, तर छोटी स्टिच ही कुठे वापरली जाते ते सुरुवातीला सांगते. ठीक आहे, तर बघा हे अशा पद्धतीने सरळ लाईनमध्ये आपण हे आखणार आहोत. ठीक आहे, ही छोटी स्टिच जी आहे ती तुम्ही तुमच्या बॅकनेकला, तुमच्या स्लीव्सला सुद्धा करू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीनेच आपला हा जो राऊंड नेक असेल किंवा व्ही नेक असेल किंवा चौकोन कुठलाही तुम्ही तुमचा जो नेक आहे आरीवर्क ब्लाऊज करताना कुठलाही नेक जो आहे तो तुम्ही
आखायचा आहे. ठीक आहे, म्हणजे मेजरमेंट जे आहे ते घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा अजून एक अशा पद्धतीने राऊंड जो आहे तो करायचा आहे. ठीक आहे, बटरफ्लाय स्टिचलासुद्धा आणि छोटी स्टिचलासुद्धा. ठीक आहे, असा राऊंड केल्याच्या नंतर ह्याच्या मधोमध तुम्ही छोटी स्टिच जी आहे ती करणार आहात. ठीक आहे, ती कशी करायची ते तुम्हाला दाखवणारच आहे मी. पण हे तुम्ही कुठे करू शकताय ते तुम्हाला मी आता सध्या ह्या व्हिडिओमध्ये सांगते आहे. ठीक आहे, तुम्ही तुमच्या नेकवरती, तुमच्या स्लीव्सवरती, तुमच्या ओढणीवरती, तुमच्या कुर्तीवरती ही छोटी स्टिच जी आहे ती करू शकताय. ठीक आहे, दोन्ही स्टिचेस तुम्ही तुमच्या ओढणीवरती, कुर्तीवरती, तुमच्या ब्लाऊजवरती करू शकताय. ठीक आहे, आता कुठे करायची ते तुम्हाला सांगितलेलं आहे मी. आता कशी करायची ते दाखवते. तर स्टार्टिंगला आपण काय करणार आहोत, थोडंसं खालच्या साईडने आपण निडल जी आहे ती पंच करून धागा वरती खेचून घेणार आहोत. ठीक आहे, आणि परत आपण एक शॉर्ट स्टिच जी आहे ती करून घेणार आहोत. ही शॉर्ट स्टिच आपला धागा लॉक होण्यासाठी आपण करतो. आता वरच्या साईडला जाऊन आपण एक लॉंग स्टिच, परत एक शॉर्ट स्टिच करणार आहोत. परत आपण रिव्हर्स येणार आहोत. ठीक आहे, थोडासा स्पेस जो आहे तो सोडायचा आहे आणि परत आपण इथे एक लॉंग स्टिच आणि परत एक शॉर्ट स्टिच करणार आहोत. ठीक आहे, परत आता वरती जायचं आहे आपल्याला. ठीक आहे, वरती जाताना आपण काय करणार आहोत, धागा अशा पद्धतीने वरच्या साईडने खेचणार आणि आपण इकडच्या साईडने किंवा इकडच्या साईडने, तुम्हाला कुठल्या दोन्हीपैकी कुठल्या साईडने जायचं आहे तुम्ही तिकडच्या साईडने जाऊ शकता. आता मी इकडच्या साईडने जाते आहे. ठीक आहे, लॉंग स्टिच केली, परत आपण एक वरच्या साईडने शॉर्ट स्टिच केली, रिव्हर्स आलो. पुन्हा आपण थोडंसं अंतर जे आहे अर्धा इंच किंवा पाऊण इंच म्हणू शकता तेवढं सोडून परत एक लॉंग स्टिच, एक शॉर्ट स्टिच केली. आता मगाशी आपण इकडच्या साईडने स्टिच केली ती ना, आता आपण इकडच्या साईडने करणार आहोत. म्हणजे बरोबर अपोजिट स्टिच जी आहे ती करायची आहे. लॉंग स्टिच, शॉर्ट स्टिच, परत रिव्हर्स आलो. पुन्हा अर्धा इंच असं आपण जागा जी आहे ती सोडणार. लॉंग स्टिच, शॉर्ट स्टिच, पुन्हा आपण वरच्या साईडने जाणार आहोत. ठीक आहे, लॉंग स्टिच, शॉर्ट स्टिच. ठीक आहे, आता तुम्ही बघू शकता आपले 1 2 3 4 अशा स्टिचेस ज्या आहेत त्या आपल्या झालेल्या आहेत. आता आपण वापस रिव्हर्स येणार आहोत. थोड्याशा अंतराने आपण पुन्हा स्टिच जी आहे ती करणार आहोत. लॉंग स्टिच, शॉर्ट स्टिच. आता आपण वरच्या साईडने जाणार आहोत. ठीक आहे, वरच्या साईडने गेल्याच्या नंतर आपण इथे जिथे आपल्या ह्या सगळ्या 4 स्टिचेसचा एंड होतो आहे तिथे आपण निडल पंच करणार. एक लॉंग स्टिच केली. ठीक आहे, पुन्हा एक शॉर्ट स्टिच केल्याच्या नंतर आपण धागा जो आहे तो इकडच्या साईडने खेचणार. इकडच्या साईडने आडवी आपण एक लॉंग स्टिच करणार आहोत. ठीक आहे, लॉंग स्टिच केल्याच्या नंतर आपण पुन्हा शॉर्ट स्टिच ही सरळ न देता वरच्या साईडने एक शॉर्ट स्टिच जी आहे ती देणार आहोत. अशा पद्धतीने धागा जो आहे तो खेचायचा, खाली यायचं, परत थोडंसं अंतर सोडून एक लॉंग स्टिच आणि एक शॉर्ट स्टिच. ठीक आहे, अशा पद्धतीने परत आपण पुन्हा इकडच्या साईडने जाणार आहोत. जिकडच्या साईडने आपण ही चैन स्टिच घातलेली आहे बरोबर त्याच साईडने पुन्हा आपण एक लॉंग स्टिच जी आहे ती घालणार आहोत. आता आपण थोडंसं अंतर जे आहे ना ते सोडून लॉंग स्टिच जी आहे ती घालणार आहोत. परत इकडच्या साईडला एक आडवी स्टिच आणि वरच्या साईडने एक शॉर्ट स्टिच. ठीक आहे, पुन्हा खाली आलो, थोडंसं अंतर सोडून एक लॉंग स्टिच, एक शॉर्ट स्टिच. परत वापस इकडच्या साईडलाच येऊन आपण एक लॉंग स्टिच आणि एक शॉर्ट स्टिच देणार आहोत. ठीक आहे, परत आडवी एक स्टिच करणार आहोत आणि वरच्या साईडने आपण शॉर्ट स्टिच करणार आहोत. वरच्या साईडने स्टिच जी आहे ती करायची आहे. ठीक आहे, धागा खेचला, परत आपण खाली अंतर ठेवून एक स्टिच केली आणि पुन्हा एक शॉर्ट स्टिच. ठीक आहे, परत वरती आलो, एक लॉंग स्टिच, एक शॉर्ट स्टिच, परत आडवी एक स्टिच घेतली आणि वरच्या साईडने पुन्हा एक शॉर्ट स्टिच. ठीक आहे, व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या म्हणजे समजेल.
ठीक आहे, अगदी व्यवस्थित पद्धतीने आणि सावकाश पद्धतीने तुम्हाला शिकवते आहे, त्याच्यामुळे लक्षपूर्वक बघा. जर समजत नसेल तर थोडंसं मागे जाऊन रिव्हर्स तुम्ही बघू शकताय. ठीक आहे, पुन्हा आपण एक लॉंग स्टिच, शॉर्ट स्टिच. ठीक आहे, इथे आपण अंतर जे आहे ते नेहमीपेक्षा जास्त वाढवतो आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या. आणि पुन्हा एक लॉंग स्टिच, एक शॉर्ट स्टिच. ठीक आहे, इकडच्या साईडने आपण आडवी स्टिच जी आहे ती करतो आहे आणि इकडच्या साईडने आपण लॉंग स्टिचची स्टिच जी आहे ती करतो आहे. ठीक आहे, इकडने आपण लॉक करणार आहोत अशा पद्धतीने. तुम्ही व्यवस्थित बघा. इकडच्या साईडने आपण अंतर जे आहे ते वाढवतो आहे नेहमीपेक्षा जास्त, आणि इकडच्या साईडने आपण आपली जी चोटी आहे ती लॉक करतो आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने. सेम मेथड आहे, काहीही वेगळं असं नाही आहे ह्याच्यामध्ये. फक्त सावकाश आणि फिनिशिंगमध्ये करायचं. आणि ही शॉर्ट स्टिच नेहमी वरच्या साईडने करायची. ठीक आहे, जर तुम्ही तशीच आडवी केली तर फिनिशिंग जी आहे ती जाते. ठीक आहे, जेव्हा आपलं वर्क जे आहे ते संपत येईल ना, तेव्हा आपलं हे जी इकडच्या साईडची आपण जी लॉंग स्टिच घेतो ना ती जवळजवळ घ्यायची आहे. ठीक आहे, हे वर्क जे आहे ते सिल्क थ्रेडच्या मदतीने सुद्धा केलं जातं. पुन्हा पुन्हा मी तुम्हाला शिकवेन. ठीक आहे, अशा पद्धतीने आपलं जे वर्क आहे ते झालेलं आहे. आता आपण इथे एक लॉंग स्टिच घेऊन परत एक शॉर्ट स्टिचमध्येच आपण एंड नॉट जे आहे ते देऊन घेणार आहोत. ठीक आहे, तुम्ही बघू शकताय बघा, आपली छोटी स्टिच जी आहे ती कंप्लीट झालेली आहे. किती जास्त सुंदर अशी आपली स्टिच जी आहे ती दिसते आहे. सेम अशीच तुम्ही तुमच्या नेकवरती ट्राय करून बघा, खूप जास्त सुंदर अशी दिसेल. जर तुमची अशी प्रॅक्टिस करून झाल्याच्या नंतर परफेक्ट आली तर तुम्ही असा नेक जो आहे तो ड्रॉ करायचा आहे आणि बरोबर जसा आपला आकार आहे त्याच्यानुसार असं वळवतच आपली ही जी छोटी स्टिच आहे ती करायची आहे. सेम हीच बटरफ्लाय स्टिचसुद्धा आपण जसा आकार आहे त्याच्यानुसार वळवतच ह्या दोन्ही ज्या स्टिचेस आहेत त्या करायच्या आहेत. ठीक आहे, आजच्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बटरफ्लाय स्टिच शिकवलेली आहे. त्याच्यानंतर छोटी स्टिच कशी करायची ते सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी फ्री क्लासमध्ये शिकवलेलं आहे. आता नेम पार्ट जो आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे की आत्तापर्यंत आपण जरी थ्रेडच्या कोणत्या स्टिचेस ज्या आहेत त्या शिकवलेल्या आहेत. ठीक आहे, खूप वेळ तुम्ही वाट बघितली त्याच्यासाठी धन्यवाद. तर आता मी तुम्हाला दाखवते की आत्तापर्यंत आपण जरी थ्रेडच्या किती स्टिचेस जे आहेत ते शिकलेलो आहेत आणि जरी थ्रेडच्या आपल्या संपूर्ण स्टिचेस ज्या आहेत त्या कंप्लीट झालेल्या आहेत. ठीक आहे, काही स्टिचेस शिकलो ते दाखवते. तर हे बघा, हे आहेत माझे सर्व नोट्स जे की आपण आपल्या फ्री क्लासेसमध्ये शिकतो आहे. ठीक आहे, तर आत्तापर्यंत आपण शिकलेले आहेत आरीवर्क मटेरियलची माहिती. त्याच्यानंतर आपण आरीवर्कमधील स्टँड कसा लावायचा ते शिकलेलो आहे. आरीवर्कमधील सुयांची माहिती शिकलेलो आहे. ठीक आहे, एम्ब्रॉयडरीच्या वेगवेगळ्या स्टिचेस म्हणजे डोली धाग्याच्या स्टिचेस आपण शिकलेलो आहेत. त्या डोली धाग्यापासून आपण वेल्डिंग हूक हे कसं बनवायचं ते सुद्धा शिकलेलो आहेत. त्याच्यानंतर आपण जरी थ्रेड्सच्या स्टिचेस म्हणजे चेन स्टिच, डबल चेन स्टिच,
झिगझॅग चेन स्टिच, बॅक स्टिच, ठीक आहे, स्टीम स्टिच, वाय स्टिच, वेट स्टिच म्हणजेच फिश बॉन स्टिच, हे सुद्धा आपण जरी थ्रेडमध्ये शिकलेलो आहेत. त्याचबरोबर हेरिंग बॉन स्टिच हे सुद्धा आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती फ्रीमध्ये शिकलेलो आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर ना आपण बटन होल्सचे भरपूर असे प्रकार असतात. त्याच्यातला बटन होल स्टिच टाईप 1 शिकलेला आहे. तसंच लॉंग अँड शॉर्ट बटन होल स्टिच टाईप 2, वेव्ड बटन होल स्टिच टाईप 3, डबल बटन होल स्टिच टाईप 4, ठीक आहे, स्ट्रिप्ड बटन होल स्टिच टाईप 5 म्हणजेच लॉंग अँड शॉर्ट असं त्याला म्हणतात. ठीक आहे. हे सुद्धा आपण शिकलेलो आहेत. त्याचबरोबर फ्लॅट स्टिच, क्रॉस स्टिच ही लोडिंगमध्ये येते. ठीक आहे. त्याचंसुद्धा वर्क मी माझ्या फ्री क्लासेसमध्ये शिकवलेलं आहे. तुम्ही जाऊन बघू शकता. प्लेलिस्ट म्हणून ऑप्शन दिसेल तुम्हाला, त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्व व्हिडिओ जे आहेत फ्री क्लासेस ते आरीवर्कमधील ते दिसतील. त्याच्यानंतर आपण वॉटर फिलिंग स्टिच शिकलेलो आहोत. आत्ताच आपण बटरफ्लाय स्टिच शिकलो. त्याच्यानंतर छोटी स्टिच शिकलेलो आहेत. नेम पॉईंट तर जरी थ्रेड शेप पॉईंट स्टिच हे सुद्धा आपण शिकलेलो आहोत. म्हणजे जरी थ्रेडचे आपण पॉईंट कसे काढणार, जर वेगवेगळे आकार आले तर त्याचे पॉईंट कसे काढणार आपण, हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये शिकलेलो आहेत. त्याचबरोबर आपण एकूण 25 स्टिचेस आहेत. ठीक आहे. हे सगळे स्टिचेस आपण जरी थ्रेडचे आत्तापर्यंत शिकलेलो आहे. त्याचबरोबर आपण बीड्स वर्क शिकलेलो आहेत, कट पाईपचं वर्क शिकलेलं आहे, सिक्वेन्सचं वर्क जे आहे ते शिकलेलो आहेत आपण आत्तापर्यंत. ठीक आहे. भरपूर असं वर्क जे आहे ते शिकलेलो आहेत. शुगर बीटचे सुद्धा शेप पॉईंट कसे काढायचं त्याचेसुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. नक्की तुम्ही एकदा चॅनल जरूर भेट द्या, म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळे व्हिडिओ जे आहेत ते दिसतील. ठीक आहे. आत्ता जरी थ्रेडचा आपले सगळे 25 स्टिचेस जे आहेत ते कंप्लीट झालेले आहेत. आता आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बीटचं लोडिंग वगैरे अशा टाईपचं वर्क जे आहे ते बघणार आहोत. ठीक आहे. तर संपूर्ण जरी थ्रेडच्या स्टिचेसची नोट्स तुम्हाला मी दाखवलेली आहे. स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या, म्हणजे तुम्हाला बरं पडेल. ठीक आहे. तर आत्ता आपलं हे जे वर्क आहे जरी थ्रेडचं कंप्लीट झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ठीक आहे. इतरांनासुद्धा शेअर करा, जेणे की त्यांनासुद्धा घर बसल्या फ्रीमध्ये आरीवर्क शिकता येईल. ठीक आहे. तर अशाच नवीन व्हिडिओजसाठी पुन्हा भेटूयात.